श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रदोष व्रताच्या दिवशी आपण जो अभिषेक करतो त्या प्रत्येक पदार्थाचं एक विशिष्ट महत्त्व आहे. कोणता पदार्थ अर्पण केल्याने काय फळ मिळतं ह्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. शेवटी एक असा पदार्थ सांगणार आहे जो तुम्हाला माहीत नसेल कदाचित. त्या एका उपायाने तुमचं धन धान्य ऐश्वर्य सर्व तुम्हाला त्या एकाच पदार्थाने महादेवाला अर्पण केल्याने मिळतं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बघा, आपण महाशिवरात्रीला जसं महादेवावर अभिषेक करतो तसंच प्रदोष व्रताला महत्त्व आहे. तुम्ही प्रदोष व्रताला केलेली पूजा ही तुम्हाला 1000 शिवरात्रीचं फळ मिळवून देते. हे खूप कमी लोकांना माहीत आहे. व्रत कसं करायचं, काय खायचं, कोणती वस्तू अर्पण करायची याबद्दल खूप जणांना माहिती नसते. तर महादेवाला नारळ अर्पण करायचं नाही. या दिवशी तुम्ही खोबरं आणि समुद्री मीठ खायचं नाही. समुद्री मीठ म्हणजे आपण जे स्वयंपाकात वापरतो ते. दोन्हीही वेळेला तुम्हाला 6 महिने मीठ खायचं नाही. आता ज्यांची प्रकृती नसेल साथ देत त्यांनी एक वेळ खाल्लं तरी चालेल, पण ते सैंधव मिठाची तुम्ही संध्याकाळी खिचडी खाल्ली तर चालेल. पण दिवसभर उपवासाला तुम्ही मिठाचा पदार्थ खायचा नाही आहे, फलाहार करायचा आहे. आता त्यानंतर अभिषेकाला आपण जी प्रत्येक वस्तू अर्पण करतो तिचं एक विशिष्ट वैज्ञानिक आणि शास्त्रीय महत्त्व असतं. तर आधी शास्त्रीय महत्त्व आपण जाणून घेऊ. पाणी अर्पण केल्याने काय होतं, तर पाणी हे शुद्धतेचं प्रतीक आहे. महादेव हे उग्र स्वरूपात आहे. त्यांनी विष प्राशन केल्यामुळे महादेवाचा जो दाह होतो त्या दाहकतेची शांततेसाठी महादेवावर पाण्याचा अभिषेक करतात. आणि म्हणूनच महादेवांच्या शिरावर माता गंगा आहे आणि सतत महादेवावर शांततेची आणि पाण्याची धार ही गंगा मातेची चालू असते. त्यामुळे महादेवाचं जे उग्र रूप आहे ते शांत होतं. त्यामुळे आपण ज्या वेळेला अभिषेक करतो त्यावेळेला आपण जो पाण्याने अभिषेक करतो तो शुद्धतेचं प्रतीक असतं आणि आपले जीवनातले पाप यामुळे कमी होतात आणि आपल्या जीवनात शांतता येते आणि मन स्वास्थ्य भेटतं आणि मन शांत होतं. त्यानंतर दही अर्पण केल्यानं काय होतं, तर दही हे समृद्धी आणि आरोग्याचं प्रतीक आहे. दही अर्पण केल्याने आयुष्यात स्थैर्य आणि आरोग्य लाभते. ज्या व्यक्तींना जीवनात सतत आजारपण आहे, ज्या घरांमध्ये सतत आजारपण आहे, एक आजार संपला की दुसरा आजार, अशा व्यक्तींनी महादेवावर दह्याचं अभिषेक नक्की करायचा आहे. त्यानंतर दूध अर्पण केल्याने काय फळ मिळतं, तर महादेवावर आपण जो दुधाचा अभिषेक करतो त्याने राग, क्रोध, नकारात्मकता कमी होते. घरात समृद्धी आणि मानसिक शांतता लाभते. ज्या व्यक्तींना अतिराग येतो, क्रोध येतो, क्रोधामध्ये विनाकारण वाद होतात आणि त्यामुळे खूप कुटुंबामध्ये तणाव निर्माण होतो, अशा व्यक्तींनी महादेवावर प्रदोषाच्या दिवशी दुधाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक म्हणजे तुम्ही पूर्ण रुद्राभिषेक केला नाही तरी चालेल. कोणत्याही महादेवाच्या एका मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करून अभिषेक करायचा आहे. 11 वेळा आणि 108 वेळा. रुद्राक्षाच्या माळेवर केला तर अगदी उत्तम, नाहीतर तुळशीची माळही चालेल. एक माळ अभिषेक करून तुम्हाला हे दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर साखर अर्पण केल्याने काय फळ मिळतं, तर साखर ही महादेवाला पाणी मिश्रित जेव्हा आपण साखर अर्पण करतो त्यावेळेला आपल्या जीवनात गोडवा आणि आनंद निर्माण होतो. आपले जे दुरावलेले नाते आहेत, नात्यात जी वितुष्टता निर्माण झालेली आहे ती यामुळे कमी होते. त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी साखर मिश्रित पाण्याचा अभिषेक महादेवांना करायचा आहे. त्यानंतर गावरान गाईचं जे तूप असतं त्यानेही महादेवांना अभिषेक करतात प्रदोषाच्या दिवशी. त्याने काय होतं, श्रीमंती, कीर्ती, ऐश्वर्य यांची प्राप्ती होते. आता जीवनात ज्यांना धनाची आवश्यकता आहे, ज्यांच्या जीवनात दरिद्रता आहे आणि अगदी काही काम केलं तर सफल होत नाही आणि सफलतेसाठी खूप प्रयत्न करूनही 100% काम हे यशस्वी होत नाही, व्यवसायात तोटा येतो, नोकरीत बढती होत नाही, अशा व्यक्तींनी महादेवावर तुपाचा अभिषेक करायचा आहे प्रदोषाच्या दिवशी. प्रदोष काळ कधी असतो, तर प्रदोष काळ असतो
सूर्यास्त होण्याच्या अगोदर 45 मिनटं आणि सूर्यास्त झाल्यानंतर 45 मिनटं, साधारण 5:30 नंतर 5:30 ते 7 या वेळेत तुम्हाला प्रदोष काळ असतो, त्यावेळेला हा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर बेलपत्र आपण जे महादेवावर वाहतो, तर बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. सर्व इच्छा आकांक्षा तुमच्या जीवनातली अगदी कोणतीही गोष्ट असो ती पूर्ण करायची असेल तर महादेवांना फक्त एक बेलपत्र अर्पण करा. या दिवशी तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्याचं निवारण ह्या बेलपत्रामध्ये आहे. आणि शेवटी मी तुम्हाला एक पदार्थ नक्की सांगणार आहे की विशेष असा कोणता पदार्थ आहे ज्याचा तुम्ही या दिवशी अभिषेक करायचा आहे. तर वैज्ञानिकदृष्ट्या आपण जे अभिषेक करतो त्या अभिषेकाचं काय महत्त्व आहे हेही तुम्हाला सांगणार आहे. वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालेलं आहे की आपण जे अभिषेक करतो आणि त्याच्यावर जे मंत्र उच्चारण करतो, त्यानंतर जे अभिमंत्रित झालेलं जल, दूध, पाणी किंवा इतर पदार्थ जेव्हा आपण प्राशन करतो त्यातली एनर्जी आणि जी त्याच्या आधीची एनर्जी असते यामध्ये 1000% बदल झालेला असतो. चवीतही आणि त्याच्या अणुरेणूतही बदल झालेला असतो. हे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा सायन्समध्ये मान्य केलेलं आहे की अभिषेक केल्यानंतर त्या वस्तूची शुद्धता ही 1000 पटीने वाढते. त्यामुळे आपण जे अभिषेक केलेलं पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ असत्या ते प्राशन केल्यानंतर आपल्या आरोग्यावर आणि विचारावर 100% सुयोग्य परिणाम होतो. हे वैज्ञानिकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा अभिषेकाचं आपण जे जल प्राशन करतो त्यालाही खूप महत्त्व आहे. आता शेवट सांगायचं तर प्रदोषाच्या दिवशी आपण असा कोणता एक पदार्थ आहे की जो अर्पण केल्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात आणि अष्टकलेने त्या आपल्या घरात वास करतात. ज्याला लक्ष्मीची म्हणजे धन, पैसा, आज प्रत्येक व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती कशाच्या ना कशाच्या कर्जाखाली दबलेला आहे. मुलांचं शिक्षण, आरोग्य, त्यानंतर व्यवसाय, घर, आणखी काही स्थावर मालमत्ता, याचं प्रत्येकाचं ना काही कर्ज माणसावर आहे. प्रत्येकाला पैशाची आज अत्यंत गरज आहे. यासाठी तुम्हाला महादेवावर कशाचा अभिषेक करायचा आहे तर ऊसाच्या रसाचा तुम्हाला प्रदोषाच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केल्यानंतर ते रसाचं तुम्हाला जे आहे ते पाणी लगेच प्राशन करायचं आहे. कारण कोणताही अभिषेक केल्यानंतर ते अभिषेकाचं पाणी किंवा पदार्थ आपण लगेच प्राशन करायचे आहे. त्यामुळे आपल्या शरीरात एक नवचैतन्य निर्माण होतं आणि माणसाची विचारशक्ती ही सात्विक होते. प्रदोष व्रताचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या काळामध्ये माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वतावर नृत्य करत असतात, खूप आनंदी असतात. त्यामुळे या वेळेला केलेली सेवा ही त्यांच्यापर्यंत अतिशीघ्र पोचते आणि याचं फळ लगेच मिळतं. ज्या व्यक्तींच्या जीवनात नवग्रह दूषित आहे, शनिपीडा आहे, शनीची 7.5 आहे आणि इतरही काही दुःख आहे, मुलांच्या बुद्धीत वाढ होत नाही आहे, मतिमंदता आहे, किंवा शैक्षणिकदृष्ट्या त्यांना काही प्रॉब्लेम आहे, सरकारी नोकरीबद्दल काहींना प्रॉब्लेम आहे, नोकरीमध्ये बढती मिळत नाही, या सगळ्या प्रश्नांवरना एकच उपाय म्हणजे प्रदोष व्रत. आणि ह्या प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही प्रदोष काळात केलेला अभिषेक त्याला 1000 पटीने जास्त फल देणारं असं हे व्रत आहे. तेव्हा हे व्रत 6 महिने तरी तुम्ही नक्की करून बघा. या दिवशी तुम्हाला शुभ्र वस्त्र घालायचे आहे, पांढरे वस्त्र, आणि महादेवाला अभिषेक करायचा आहे. या दिवशी प्रदोष काळामध्ये महादेवांच्या पिंडीखाली तुम्हाला पांढरंच वस्त्र अर्पण करायचे आहे. पांढरे फुलं महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्यानंतर धतुरा हे फूल आणि धतुरा हे फळंही महादेवांना अर्पण करायचं आहे. याचं विशेष महत्त्व आहे. अखंड अक्षत तुम्हाला या दिवशी व्हायचे आहे. अखंड अक्षत जो वाहतो त्याच्या आयुष्यात सौभाग्य आणि स्थैर्य हे जीवनभर राहते. असं हे अतिफलदायी कलियुगातलं प्रदोष व्रत आहे. त्यामुळे नक्की प्रदोष व्रत करा. आणि ह्या प्रत्येक पदार्थाचं एक विशिष्ट महत्त्व आहे. तुम्हाला जी काही अडचण असेल त्या पदार्थाचं आणि त्या विषयावर तुम्ही नंतर अभिषेक नक्की करा प्रदोषाच्या दिवशी. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
तुम्हाला प्रदोष व्रताबद्दल आणखीनही काही माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.